नमस्कार मंडळी. आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घरात तळणीचे बेत आखले जातात. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली खमंग आणि खुसखुशीत अशी आषाढ स्पेशल दामट्या म्हणजे तिखट पुरी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मिक्सर जार मध्ये 6 ते 8 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या कळ्या आणि 2 चमचे जिरे घालून त्याला आपण कोर्स ग्राइंड करून घेऊयात. एका बाउल मध्ये 1 कप गव्हाचे पीठ, पाऊण कप म्हणजे त्याचा तिसरा हिस्सा ज्वारीचे पीठ, पाव कप म्हणजे त्याचा चौथा हिस्सा बेसन पीठ, चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घेऊयात. एका छोट्या पॅन मध्ये 3 चमचे कडकडीत तेल गरम करून घेऊयात. हे कडकडीत मोहन आपण पिठामध्ये घालून ते सगळ्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. नंतर त्या पिठामध्ये 3 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद, हिरवी मिरची, आलं, जिरे यांची 2 चमचे पेस्ट घालून, पाव चमचा हिंग, 1 चमचा ओवा, चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा कसुरी मेथी घालून आपण ते छानसे मिक्स करून घेऊयात. थोडे थोडेसे पाणी घालून हे पीठ आपण घट्ट मळून घेऊयात आणि 5 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊयात. साइडला एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवून देऊयात. पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. पोळपाटाला थोडेसे तेल लावून पुऱ्या लाटून घेऊयात. तेलामुळे आपल्याला इथे कोरड्या पिठाची गरज पडत नाही. इथे आपण एकदमच 6 ते 7 पुऱ्या लाटून घेऊयात. जर तुम्हाला पुरी ही पापडासारखी एकदम कडक आणि कुरकुरीत हवी असेल तर पुरी लाटून झाल्यावर तिला दामटून घ्यावे, म्हणजेच काट्या चमच्याने तिला थोडेसे टोची मारून घ्यावे आणि मग तळावे. तर मंडळी, आपल्या गरमागरम आणि खुसखुशीत आषाढ स्पेशल दामट्या म्हणजे तिखट पुरी तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.